तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 16 प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा। आता हाच सेम जो पोर्शन आपल्याला दिला आहे याच्यात जो टॉपिक दिलेला आहे हाच आपल्याला 6th सुद्धा आहे आणि सेम आहे। ठीक आहे, बघा त्यातला आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट नंबर 54। हे त्याचं बेसिक आहे, 6 थोडं डिटेलमध्ये आहे। बघा, युजिंग द bracket and write a 3 pair of the numbers whose sum is a 13 and use them and write 3 equalities। म्हणजे काय, फर्स्ट काय राहते आपला इथे काय दिलं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला असे 3 नंबर घ्यायचे की ज्याची टोटल आपल्याला काय आली पाहिजे तर 13 आली पाहिजे। ठीक आहे, तर आपण असे किती घेऊ शकतो, जसं की 8 + 5 किती होते तर 30, 9 + 4 किती होते 30, 7 + 6 टोटल किती होते आपली 13। ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतो आपण, 3 पेक्षा जास्त घेऊ शकतो। फक्त काय की आपल्याला म्हटलं काय की त्याची सम दोन नंबरची सम आपली किती आली तर आपल्याला 13 आली पाहिजे। आपलं एवढं फक्त क्वेश्चनमध्ये आपल्याला ते बघा, फाइंड अ 4 पेअर ऑफ द नंबर्स अँड 1 फॉर ईच ऑफ ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन दॅट मेक्स द नंबर 18 अँड राईट दी इक्वलिटीज फॉर ईच ऑफ देम। आता बघा सेम जसं की आपण इथे बघितलं की आपल्याला इथे सम सांगितलं म्हणजे आपल्याला इथे ॲडिशन करायची होती। ओके, आणि ॲडिशन करून आपल्याला नंबर काय पाहिजे होता, तर दोन्ही याचे ॲडिशन आल्यानंतर आपल्याला नंबर पाहिजे होता 13। आता इथे आपल्याला काय सांगितलं की हे जे ऑपरेशन परफॉर्म करतो, ऑपरेशन्स म्हणजे काय तर ऑपरेशन म्हणजे ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे आणि मल्टिप्लिकेशन, याला काय म्हणतो आपण तर याला ऑपरेशन्स म्हणतो। ठीक आहे, आता आपल्याला याच्यात काय सांगितलं की त्याची जे आपला आन्सर आलं पाहिजे ते किती आलं पाहिजे तर 18 आलं पाहिजे। आणि आपल्याला यूज काय करायचं आहे, एक वेळ ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याचा यूज करून आपल्याला आन्सर आलं पाहिजे। लास्ट आन्सर आपलं 18 एवढं आलं पाहिजे ते सांग। बघा फर्स्ट काय घेतलं आपण इथे तर 20 - 2। ठीक आहे, आपली ॲडिशनची फुल फॉर्म झालेली आहे, किती होते 20 - 2, आपला आन्सर येते किती तर इथे 18। नंतर काय घेतलं आपण तर इथे मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन किती घेतलं आहे तर 6 3 जार किंवा 3 6 जार किती येते तर आपला 18। ओके, नंतर घेतलं आपण ॲडिशन, ॲडिशनमध्ये काय तर आपला 9 + 9 म्हणजे आपला आन्सर किती येते तर 18 येते। फोर्थ आहे आपला डिव्हिजन, 36 / 2 म्हणजे काय तर आपला आन्सर येणार आहे 18। ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती आलं तर इथे 18 आलं आहे। आणि आपल्याला म्हटलं काय होतं ॲडिशनसुद्धा परफॉर्म करायचं आहे, सबस्ट्रॅक्शनसुद्धा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आपण चारही इथे परफॉर्म केले आहेत। मग इक्विलिटीजमध्ये काय येणार तर आपलं फर्स्ट आहे आपला 20 - 2, सेम काय येणार तर आपली 3 - 2 आणि 3 × 6। बघा पहिला आपण काय घेतलं 20 - 2 घेतला आणि 3 × 6 इक्वल आहे, कारण की दोन्ही याचा आन्सर किती येते तर आपला 18 येते। नंतर काय घेतलं आपण तर 3 × 6 आणि 9 + 9 म्हणजे याचं सुद्धा आन्सर किती येतं आपला 18 येत आहे। नंतर घेतला 9 + 9 आणि 36 / 2 याचं सुद्धा आन्सर किती तर 18 आणि 36 / 2 आणि काय घेतलं तर आपण 20 - 2 याचं सुद्धा आन्सर